एका जेवणानंतर काही तासांतच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नीचा मृत्यू झाला तर पती मृत्यूशी झुंज देत आहेत. पण नेमकं घडलं तरी काय? नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावातून समोर आलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. शांताराम ह्याळीज आणि त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी रात्री बाहेरून आणलेले चिकन खाल्ले. त्यानंतर त्यांनी दही आणि दूधही घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या, जुलाब आणि अशक्तपणा वाढत गेल्याने कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी द्वारकाबाई यांना मृत घोषित केले. तर शांताराम ह्याळीज यांच्यावर सध्या व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेनंतर चिकन आणि दही एकत्र खाल्ल्यामुळे विषबाधा झाली का अशी चर्चा सुरू झाली. मात्र रुग्णालयातील डॉक्टर निखिल निकम यांनी स्पष्ट सांगितले की केवळ चिकन आणि दही एकत्र खाल्ल्यामुळे इतकी गंभीर विषबाधा होऊन जीवाला धोका निर्माण होतो असे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांनी नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीचीच वाट पहा. अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.